स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आरपी मराठी स्टोरीजमध्ये. तर मागच्या भागात आपण पाहिलं की वैदेहीने तिच्या माजी सासूबाईंना म्हटलं, माझी कला हीच माझी ओळख आहे. सुमनजींनी गोंधळलेल्या स्वरात म्हटलं, आम्ही नेहमीच तुझं मनोबल वाढवलं आहे. नाही, वैदेही जोशीने ठाम आवाजात उत्तर दिलं. तुम्ही मला फक्त एक छंद ठेवू दिलात, करिअर नाही. तिच्या आवाजात वर्षानुवर्ष साचलेली वेदना होती. ही माझे आयुष्य आहे आणि एक दिवस माझ्या मुलांसाठी माझी हीच ओळख असेल. क्षणभर ती थांबली. तिच्या चेहऱ्यावर कटू हसू उमटलं. पण ते मुलं त्याची नसतील. सगळीकडे शांतता पसरली. सुमनजी काही बोलणार इतक्यात वैदेही पुन्हा बोलू लागली. तुमचा मुलगा नेहमी माझ्यासाठी सर्वोत्तमच होता, असं तुम्हाला वाटतं ना? ती हलकसं हसली. सिद्धार्थ कुलकर्णीला फक्त स्वतःसाठी सर्वोत्तम व्हायला हवं होतं, इतकं की त्याची बायकोसुद्धा त्याच्या महत्त्वाकांक्षेचा एक भाग होती. ती एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, काल मी माझ्या भावासोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत जत्रेत गेले होते. मनसोक्त हसले, गोड पदार्थ खाल्ले आणि कुणीही मला वाईट वाटेल असं काही बोललं नाही. तिच्या डोळ्यात हलकी चमक होती. मी कित्येक आठवड्यांपासून माझं वजन पाहिलं नाही, कुठल्याही मशीनवर उभी राहिले नाही. आज मी माझ्या मनाप्रमाणे कपडे घातले आहेत. तिने स्वतःच्या कपड्यांकडे इशारा केला. आणि मी या उंच हिल्स घालू शकते, कारण आता मला ही चिंता नाही की मी माझ्या नवऱ्यापेक्षा उंच दिसेन. शेखर कुलकर्णी रागाने म्हणाले, हो, त्याला त्याचा प्रॉब्लेम होता. वैदेहीच्या चेहऱ्यावर उपरोधिक हास्य उमटलं. त्याला नेहमी मला खाली ठेवायचं होतं, पण आता बघा. ती विराज मेहताकडे पाहत हसली. विराजने हलकीशी शिट्टी वाजवली आणि सायलीनेही आनंदाने टाळी दिली. आज मी रस्त्यावर धावले, घाम गाळला आणि कुणालाही त्यात काहीच अडचण नव्हती. ती क्षणभर थांबली. पण आता तो माझ्या आयुष्याचा भाग नाही आणि मला तो पुन्हा कधीच नको आहे. तिचा आवाज अचानक थंड झाला. माझ्या बहिणीने माझ्या आयुष्यातला कचरा उचलून नेला, त्यासाठी मी तिचे आभार मानते. आजूबाजूला कुजबूज सुरू झाली. मी तुमच्याशी नम्रपणे वागू का नाही हे मला माहीत नाही. मी माझ्या आईशी सुद्धा नातं तोडलं आहे. मग तुम्हाला का सहन करू, जेव्हा तुम्ही मला पुन्हा दाबण्यासाठी इथे आला आहात? शेखर काही बोलणार इतक्यात वैदेहीने बोट उंचावलं. आज नाही. तिच्या आवाजात एवढा अधिकार होता की सगळे शांत झाले. तुम्ही माझ्यासाठी काहीच केलं नाही. मी एका माणसावर प्रेम केलं आणि त्या प्रेमात स्वतःलाच हरवून बसले. पण आता? तिने स्वतःचा श्वास सावरला. आता मी कुणाची देणी लागून नाही. सुमनजी जवळजवळ विनंती करत म्हणाल्या, प्लीज अजून एकदा विचार कर. याचा शेवट चांगला होणार नाही. तेवढ्यात विराज मेहता मिश्किलपणे हसला. चांगलाच होईल. खूप जास्त आनंदी शेवटही असू शकतो. वैदेहीने लगेच त्याच्या कोपराला हलकासा धक्का दिला. तर सुमनजी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या. वैदेही शांतपणे म्हणाली, सुमनजी, सिद्धार्थने त्याचे निर्णय घेतले आणि आता मी पुढे निघून गेले आहे. शेखरजी रागाने पुढे आले. हे अजून संपलेलं नाही. तू माझ्या मुलाची बायको घेऊन जाऊ शकत नाहीस. विराजने थंड नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. मला तुमच्या मुलाची बायको नको आहे. तो हलकसं असला. पण या सुंदर स्त्रीसोबत वेळ घालवायला नक्की आवडेल, जी आता त्याची राहिलेली नाही. सायलीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. वैदेहीने हात वर केला. बस, पुरे झालं. शेखर तुच्छतेने म्हणाले, तू यापेक्षा खूप चांगली आहेस. वैदेहीने डोळ्यात डोळे घालत उत्तर दिलं, हो, मी यापेक्षा चांगली आहे. तिच्या आवाजात आता ताकद होती. माझा नवरा आणि माझी बहीण मला धोका देतात, पण हा माणूस ज्याला तुम्ही कमी लेखत आहात त्याने मला नेहमी सन्मान दिला आहे. तिने विराजकडे पाहिलं. आणि मी त्यालाच निवडेन. आजूबाजूच्या लोकांनी हलक्या टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तेव्हा वैदेहीला जाणवलं सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच होत्या. ती हलकसं हसले. आता मला माझ्या लोकांसोबत वेळ घालवायचा आहे, माझ्या कलेसोबत, माझ्या स्वातंत्र्यासोबत. तिने शांतपणे पुढे जोडलं, तुम्ही इथे राहू शकता, पण तुम्ही निघून गेलात तर जास्त बरं होईल. इतकं बोलून ती वळली आणि प्राजक्ताजवळ जाऊन उभी राहिली. प्राजक्ताने शांतपणे टाळ्या वाजवल्या आणि कार्यक्रम पुन्हा सुरू करत म्हणाली, लेडीज अँड जेंटलमेन, या छोट्याशा व्यत्ययासाठी माफी असावी. तिचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. माझी प्रिय मैत्रीण वैदेही जोशीची ही नवीन चित्रप्रदर्शनी वेदना, एकटेपणा, पण त्याचवेळी उपचार आणि धैर्याची कहाणी सांगते. ती हसली. आणि हो, इथलं सगळं विक्रीसाठी उपलब्ध आहे. हॉलमध्ये हलकासा आशा पसरला. वैदेहीने दाराकडे पाहिलं.
शेखर कुलकर्णी आणि सुमनजी शांतपणे बाहेर निघून जात होते. त्यानंतर वैदेहीने मागे वळून विराज मेहताकडे पाहिलं. तो हलकंसं हसत म्हणाला, जर नजरेनेच खून होत असताना तर मी आत्तापर्यंत मेलोच असतो. वैदेहीच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. तिने समोर लावलेल्या मुख्य चित्राकडे बोट दाखवलं. हे चित्र मी माझ्या स्वतःच्या रक्ताने रंगवलं आहे. ती थोडी पुढे झुकली आणि मुद्दाम गंभीर चेहऱ्याने म्हणाली, पुढच्या वेळी कदाचित तुझंच रक्त वापरेन. विराजच्या चेहऱ्यावर हसू आणखी गडद झालं. पण एक गोष्ट नक्की, मी काही कमकुवत मुलगी नाही. मला माहीत आहे, विराज शांतपणे म्हणाला. तो थोडासा जवळ येत हलक्या आवाजात म्हणाला, आणि मी हे सगळं तुझ्यासाठी केलं नाही. वैदेहीने भुवया उंचावल्या. नाही? तो मिश्किल हसला. नाही, मला शेखर कुलकर्णी अजिबात आवडत नाहीत. त्यांना चिडवायला मला भारी मजा येते. वैदेहीने डोळे मिचकावत विचारलं. खरंच? हो, तो हसत म्हणाला. तुला स्वतः पाहायचंय का? हे ऐकताच ती मनापासून हसली. नकळत तिने त्याच्या छातीवर हलकासा ठोसा मारला. तू खरंच खूप वाईट आहेस. विराजने तिच्याकडे पाहत अलगद उत्तर दिलं. आणि तू खूप सुंदर आहेस. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. मग त्याने हात पुढे केला. चल, मला तुझी कला दाखव. वैदेहीने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि खूप दिवसांनी ती मनापासून हसली. कदाचित तिला याच गोष्टीची गरज होती. थोड्या वेळाने ती तिच्या कॉलेजमधील जुन्या आर्ट इन्स्ट्रक्टर अनुजाशी बोलत उभी होती. पण नकळत तिची नजर पुन्हा एकदा हॉलच्या जुन्या टोकाला उभ्या असलेल्या विराजकडे गेली. तो खरंच विलक्षण देखणा दिसत होता. त्याचा शांत, बिनधास्त आणि सहज वावर संपूर्ण हॉलला जणू आपल्याकडे खेचत होता. उंच बांधा, घनदाट काळे केस, कोळशासारखे गडद डोळे आणि मोत्यांसारखे शुभ्र दात. जरी त्याचे दात अगदी परफेक्ट नव्हते. वैदेहीने पहिल्याच नजरेत ते पाहिलं होतं. त्याचे खालचे दात थोडेसे विस्कटलेले होते आणि वरच्या दातांमध्ये एक छोटंसं अंतर होतं. पण गंमत म्हणजे तीच छोटीशी उणीव त्याच्या आकर्षणात अजून भर घालत होती. तो आत्मविश्वासाने एका वयस्कर महिलेशी बोलत होता. मध्येच काही तरुण मुली त्याच्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत होत्या. पण तो त्यांना हसत खेळत अगदी नम्रपणे अंतर ठेवत उत्तर देत होता. त्याचा रंग हलका सोनेरी सावळा होता. शरीर मजबूत, जणू एखादा सिंह किंवा चपळ बिबट्या. अचानक वैदेहीच्या मनात एक विचित्र विचार चमकून गेला. जर मी याचा पाठलाग केला तर कसं वाटेल? पुढच्या क्षणी तिने स्वतःचं डोकं हलवत तो विचार दूर लोटला. तेवढ्यात दुरूनच विराजने तिला त्याच्याकडे पाहताना पकडलं. तो सरळ उभा राहिला आणि तिला डोळा मारला. वैदेहीच्या गालांवर नकळत उष्णता पसरली. तेवढ्यात अनुजाने खट्याळपणे विचारलं, हा तुझा नवीन पार्टनर आहे का? वैदेहीने लगेच उत्तर दिलं, नाही, फक्त नवीन मित्र. अनुजा मिश्किलपणे हसली. तू त्याला पटवायला हवं. त्याचं पोर्ट्रेट काढ. सोनेरी आणि लाल रंगांमध्ये तो जबरदस्त दिसेल. ती मुद्दाम थांबली आणि खट्याळ नजरेने म्हणाली, आणि जर तुला माझा अर्थ समजत असेल तर त्यालाच तुझं कॅनव्हास बनव. अनुजा, वैदेही असत तिच्या हातावर हलकासा कोपर मारत म्हणाली, तू अजूनही तशीच आहेस. अनुजा खळखळून हसली. कलेची अनेक रूपं असतात वैदेही, आणि सगळी जगाला दाखवायची नसतात. ती खट्याळ चेहऱ्याने पुढे म्हणाली, मी जर 30 वर्षांनी लहान असते ना, तर आत्तापर्यंत त्याला मागच्या गल्लीत घेऊन गेले असते. वैदेहीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. अनुजा मात्र अजूनही हसत होती. पण एक गोष्ट नक्की, ती विराजकडे पाहत म्हणाली, त्याच्या नजरेत फक्त एकच स्त्री दिसतेय. वैदेहीने नजर वळवायचा प्रयत्न केला. आम्ही आत्ताच भेटलो आहोत, असं काही नाही. पण खरं सांगायचं तर तिलाही त्याच्याकडून नजर हटत नव्हती. थोड्याच वेळापूर्वी तिने त्याला तिची चित्र दाखवली होती. त्यानंतर तो पाहुण्यांमध्ये मिसळून गेला होता, पण वारंवार तिच्याकडे परत येत होता. पण सिद्धार्थ कुलकर्णीसारखा तो तिच्यावर कधीच वर्चस्व गाजवत नव्हता. तो तिचं बोलणं मध्येच तोडत नव्हता. तिच्या कलेला कमी लेखत नव्हता. आपलं किंवा आपण म्हणत तिच्या यशावर स्वतःचा हक्कही सांगत नव्हता, जसं तिचा माझे नवरा नेहमी करायचा. इतक्यात विराज कुणाची माफी मागत थेट त्यांच्या दिशेने येऊ लागला. अनुजा हसत बाजूला सरकली. जाताना ती वैदेहीच्या कानात काहीतरी खट्याळ बोलली. वैदेहीने लगेच तिला शांत राहण्याचा इशारा केला, पण तिच्या चेहऱ्यावर आलेलं लाजरं हसू काही लपलं नाही. अनुजा हलकंसं हसत बाजूला झाली, पण जाताना तिच्या चेहऱ्यावरचं खट्याळ हास्य काही लपलं नाही. विराज मेहताने वैदेहीकडे पाहत स्मित केलं. इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे, तो म्हणाला. अनुजा दूर जाताना हसत म्हणाली, तुला अजून कल्पनाच नाही.
विराज एक पाऊल पुढे आला. जर मला जाणून घ्यायचं असेल तर. वैदेही थोडी अडखळली. मी तुला मागे घेऊन जाऊन. ती मध्येच थांबली. तिचे गाल लाल झाले होते. क्षणभर धाडस गोळा करून ती पुन्हा म्हणाली, तुझ्याजवळ, खूप जवळ येऊ शकते. हे बोलून ती स्वतःच लाजली. विराज मोठ्याने हसला. मला वाटतं मी अजून त्यासाठी तयार नाही. तो मिश्किलपणे म्हणाला, आपली पहिली भेट त्यापेक्षा जास्त खास असायला हवी. कदाचित पुढच्या प्रदर्शनात. अरे देवा. वैदेही लाजून उद्गारली. तो हसतच तिच्या जवळ उभा राहिला. सहजपणे तिला हलकंसं जवळ घेतला आणि तिच्या डोक्यावर अलगद चुंबन दिलं. तू लाजतेस ना, तेव्हा खूप सुंदर दिसतेस. वैदेहीचा श्वास अडकला. आपण हे काय करतोय, ती हळू आवाजात म्हणाली. तो अजूनही तिला हलकंसं धरून होता. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे पाहत होते. मागे प्राजक्ता आणि अनुजा खट्याळ नजरेने इशारे करताना दिसल्या. वैदेहीने पटकन नजर वळवली. विराजने शांत प्रामाणिक आवाजात म्हटलं, मला तू आवडतेस वैदेही. तिचं हृदय धडधडलं. तुझ्यात प्रेम आहे, हट्ट आहे आणि अफाट क्षमता आहे. तो पुढे म्हणाला, मला तुझ्यासोबत अजून वेळ घालवायचा आहे. वैदेही खरंच थक्क झाली. म्हणजे, म्हणून तू माझ्यासोबत एवढी मस्करी करतोस? विराज खट्याळपणे हसला. अगं प्रिय, मी अजून फ्लर्ट करायलाच सुरुवात केली आहे. तो डोळा मारत म्हणाला, हे तर फक्त ओळख आहे. जेव्हा खरंच फ्लर्ट करायला सुरुवात करेल ना, तेव्हा गोष्ट मन जिंकण्यापर्यंत पोहोचेल. त्याच्या डोळ्यात खोडकर चमक होती. आणि मग तुझ्यासाठी एक अगदी नवीन जग सुरू होईल. वैदेहीच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. मी तुला एक प्रश्न विचारू? नक्की, ती थोडी संकोचात म्हणाली. हे सगळं तू सिद्धार्थच्या घरच्यांना चिडवण्यासाठी तर करत नाहीयेस ना? विराज लगेच गंभीर झाला. नाही. मग हलकंसं हसत म्हणाला, त्यांना चिडवणं हा एक छान बोनस आहे. मान्य. तो तिच्या डोळ्यात बघत पुढे म्हणाला, पण तू मला आवडतेस, कारण मला तू आवडतेसच. दुसरं काही कारण नाही. वैदेही थोडी गोंधळली. तिची बोटं नकळत त्याच्या टाईशी खेळू लागली. कदाचित. मी तुझ्यासारखी नाही, ती हळू आवाजात म्हणाली. मी आयुष्यात फक्त एका व्यक्तीसोबत राहिले आहे. विराज थोडा आश्चर्यचकित झाला. काय? तो तिच्याकडे पाहत म्हणाला, म्हणजे सिद्धार्थच एकमेव पुरुष होता ज्याच्यावर तू प्रेम केलंस? वैदेहीने हलकंसं मान डोलावली. तो इतका वाईट नव्हता. विराज भुवया उंचावत म्हणाला, तुला कसं माहीत? तुला तुलना करायलाच दुसरं काही मिळालं नव्हतं? क्षणभर शांतता पसरली. मग तो हसत म्हणाला, बरं, मग एक दिवस तुलना करून बघायला हवी. वैदेहीने मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहिलं. विराज, तो मोठ्याने हसला. अगं घाबरू नकोस. मग मुद्दाम गंभीर चेहरा करत म्हणाला, पण जर तुला कधी तुझं मन हलकं करायचं असेल आणि तुझं आयुष्य हलवून टाकणाऱ्या माणसासोबत वेळ घालवायचा असेल, तो छातीवर हात ठेवत म्हणाला, तर मी हजर आहे. वैदेहीने ओठ चावले आणि नजर वळवली. तिचं मन विचित्रपणे हलकं वाटत होतं. मग विराजने मागे उभ्या असलेल्या महिलांकडे बोट दाखवलं. चल, असं करूया, तो म्हणाला. माझी आई तुला भेटायची वाट पाहते आहे. तो खट्याळपणे हसला. मी तुझी ओळख करून देतो, मग त्यांना घरी पाठवतो. तो थोडा झुकून म्हणाला, आणि त्यानंतर जर तू ठरवलंस की भावाच्या घरी जाऊन एकटीने बेडवर पडून छताकडे बघत राहायचं, तर ठीक आहे. वैदेही लगेच म्हणाले, तुला कसं माहीत तिथला बेड छोटा आहे? तो हसला. अंदाज लावला. मग मिश्किल चेहऱ्याने पुढे म्हणाला, पण जर मोठ्या बेडवर यायचं असेल तर. तो थांबला. मी कदाचित तुला थोडा आराम, थोडी शांतता आणि कदाचित थोड्या भावनासुद्धा देऊ शकतो. वैदेही कुजबुजली. तू खरंच खूप शैतान आहेस. तो तिच्या बोटांना हलकंसं हातात घेत म्हणाला, हे तू खूप वेळा म्हणतेस. मग अचानक वैदेहीने विचारलं, मागच्या आठवड्यात तू कोणासोबत होतास? विराज हसला. पहिली भेट आणि शेवटची हे. तो सहज म्हणाला, ती खूप तक्रारी करणारी होती. म्हणजे तुझी गर्लफ्रेंड नाही? नाही. ना गर्लफ्रेंड, ना बायको, ना साखरपुडा. तो हसत म्हणाला, माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवली आहे, नात्यांमध्ये फसवणूक करू नये. वैदेही हसले. तू खरंच वाईट आहेस. तो लगेच म्हणाला, चल मग माझ्या आईला विचारूया मी किती वाईट आहे. त्याने तिचा हात हलकेच धरला. वैदेही नकळत त्याच्यासोबत चालू लागली. आई, विराज हसत म्हणाला. ही वैदेही. तो डोळा मारत म्हणाला, तिला सांगा ना मी चांगला मुलगा आहे. त्याची आई छाया मोठ्याने हसल्या. हां, चांगला मुलगा, त्या हसत म्हणाल्या. एकदा याने माझ्या घरी 100 लोकांची पार्टी ठेवली होती.
विराज लगेच म्हणाला, अगं घर मीच घेतलं होतं. वैदेही हसली. मला आठवतं, तुम्ही माझं एक चित्र विकत घेतलं होतं. हो, छाया प्रेमाने म्हणाल्या. आणि अजूनही माझ्याकडे आहे, त्या उत्सुकतेने म्हणाल्या. आज अजून एक घ्यायला आले आहे. मग वैदेहीकडे प्रेमाने पाहत म्हणाल्या, मला तुझ्या कलेबद्दल सांग. क्षणभर थांबून त्यांनी खट्याळपणे जोडलं, आणि मी तुला सांगते, माझा मुलगा एवढा वाईट का नाही. वैदेहीने मागे वळून विराजकडे पाहिलं. त्याचं ते हसू पुन्हा तिच्या मनात हलकासा गोंधळ निर्माण करून गेलं. तिला जाणवलं ती एका नव्या खेळात पाऊल ठेवत होती. आणि आश्चर्य म्हणजे तिला त्याची आतुरताही होती. वैदेही जोशी तिच्या भावाच्या घरातील गेस्ट रूममधल्या छोट्याशा बेडवर पडून छताकडे एकटक पाहत होती. प्राजक्ता आणि अनुजाने तिला एकटी परत आल्यावर कितीतरी गोष्टी सुनावल्या होत्या. तू असं का केलंस? पासून ते तुला पुन्हा आनंदी होण्याची संधी मिळत होती पर्यंत बऱ्याच गोष्टी त्यांनी बोलल्या होत्या. पण वैदेहीने तरीही तेच केलं होतं. तिला स्वतःलाच खात्री नव्हती की ती अजून कोणासाठी तरी तयार आहे की नाही. पण आता बेडवर पडून विराजची आठवण काढताना ती स्वतःलाच दोष देत होती. शुक्रवारची रात्र निघून गेली होती. मध्यरात्री उलटून गेली होती आणि ती तिच्या भावाच्या घरातल्या बेडवर पडली होती. तिच्या पायाशी एक छोटी मांजर शांत झोपली होती. एका अर्थाने तिला आता स्वतःला मुक्त स्त्री वाटायला हवं होतं. पण वास्तव हे होतं की ती एका मांजरीसोबत झोपली होती. कितीतरी वेळा तिने स्वतःलाच मनात सुनावलं, मी त्याच्यासोबत का गेले नाही. ती कुशीवर वळली आणि फोन हातात घेतला. काही क्षण विचार करून तिने विराजला मेसेज टाईप केला, माझ्या एक्झिबिशनला आल्याबद्दल धन्यवाद. खूप दिवसांनी मी इतकी मनापासून हसले. मेसेज पाठवून काही सेकंदही झाले नव्हते तोच अचानक फोन वाजला. ती दचकली. घाईघाईने तिने फोनचा आवाज कमी केला, कारण तिला भीती होती की तिचा भाऊ, वहिनी किंवा भाचेभाची उठतील. हॅलो. समोरून विराजचा आवाज आला. अगं तू अजून जागी आहेस? संध्याकाळचा आनंद तुला झोपू देत नाहीये की तुला पश्चाताप होतोय की तू माझ्यासोबत माझ्या बेडवर नाही आहेस? त्याच्या बिनधास्त बोलण्यावरती नकळत हसली. तुझा अहंकारही तुझ्या बेड एवढाच मोठा आहे का? तो हलकेच हसला. मी अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही. वैदेही छताकडे पाहत मंद आवाजात म्हणाली, विराज, तुला आठवण करून देते, जितकी मी एकटी आहे तितकाच तूही आहेस. क्षणभर शांतता पसरली. आपण दोघंही एकटे नसायला हवं. ती काही क्षण थांबली आणि मग म्हणाली, तू माझा वापर केलास फक्त माझ्या माजी सासरच्यांना त्रास द्यायला. मी तुझ्यासोबत असते आणि सकाळी लोकांनी पाहिलं असतं. तुझा हेतू हाच होता ना, त्यांना चिडवायचं? त्याचा आवाज अचानक गंभीर झाला. मी आधीच सांगितलं होतं मला तू तुझ्यासाठी आवडतेस, त्यांच्यामुळे नाही. वैदेहीचा आवाज हळू झाला. मी आता सहज कोणावर विश्वास ठेवत नाही. माझा नवरा, 5 वर्षांचं नातं आणि 8 वर्ष एकत्र राहिल्यानंतर माझ्याच बहिणीसोबत निघाला. माझा विश्वास संपलाय. माझ्यावर लगेच विश्वास ठेवू नकोस. विराज शांतपणे म्हणाला. वेळ सोबत होईल. मग तो हलक्या सुरात म्हणाला, तसं पाहिलं तर तूही माझा वापर करतेस. ती हसली. मी तुला लाच दिली होती ते म्हणतोयस? हो, तो हसत म्हणाला. ती काही क्षण शांत राहिली आणि मग अचानक विचारलं, तुझ्याशी बोलणं इतकं सोपं का वाटतं? विराज काही क्षण शांत राहिला. माहीत नाही. मीही आज माझ्या आईला हेच सांगत होतो. तुझ्याशी बोलताना सगळं अगदी स्पष्ट वाटतं. तुझ्यातला प्रामाणिकपणा खूप वेगळा वाटतो. वैदेही हलकंसं हसले. जर शेवटी सगळं बिघडलं तर? विराज हसला. असं होत नाही. पुरुषांसाठी तर प्रत्येक वेळेस शेवटी फायदा असतो, ती मिश्किलपणे म्हणाली. ती स्वतःच मोठ्याने हसू लागली आणि लगेच तिने तोंडावर हात ठेवला, आवाज बाहेर जाऊ नये म्हणून. फोनच्या दुसऱ्या टोकाला विराजचं खोल मनमोकळं हसणं ऐकून ती आणखी हसू लागली. तो हळू आवाजात म्हणाला, तुला जर स्वतःची काळजी वाटत असेल तर काळजी करू नकोस. मी तुला आधी पूर्णपणे सावरू देईन. ती नकळत हसली. तू इतका खोडकर का आहेस? मग तू का नाहीस? मी लाजरी आहे, ती हळू आवाजात म्हणाली. तू लाजरी नाहीस वैदेही, तो शांतपणे म्हणाला. तुला फक्त दबवून ठेवलं गेलंय. आता वेळ आली आहे खरी वैदेही समोर येण्याची. तुझे पंख पसरव. त्याचा आवाज अचानक खूप मऊ झाला. किंवा कदाचित वैदेहीचं स्वतःवरच आश्चर्यचकित झाली, कारण पुढच्या क्षणी ती हळू आवाजात म्हणाली, इकडे ये ना. हे शब्द तोंडातून निघताच ती स्वतःच गोंधळली. जणू तिला लगेच ते परत घ्यायचे होते. पण विराजला फक्त एवढंच ऐकायचं होतं. त्याच्या आवाजात हलकीशी स्मित होतं. मी येतोय. 20 मिनिटांनी दारात थांब. त्याच्या पावलांचा आवाज ऐकताच वैदेहीचा श्वास जणू थांबला. तो अजून फोनवर बोलत होता. जास्त वेळ लावायची गरज नाही. जास्त तयार होण्याचीही गरज नाही.
विराजचा मऊ पण ओढ लावणारा आवाज तिच्या कानात घुमत होता. मला ना काही खास कपडे हवे आहेत ना काही दिखावा. फक्त तू हवी आहेस माझ्याजवळ. माझ्या आवाजाला प्रतिसाद देणारी. वैदेहीच्या छातीत धडधड वाढली. ठीक आहे, ती हळू आवाजात म्हणाली. मी आता फोन ठेवतो. तो हलक्या हसऱ्या सुरात म्हणाला. नाहीतर गाडी चालवताना स्वतःवर ताबा ठेवणं कठीण जाईल. थोड्याच वेळात भेटतो. फोन कट होताच वैदेहीने घाईघाईने प्राजक्ताला फोन लावला. ए मुली, मध्यरात्र झाली आहे. प्राजक्ताचा अर्धवट झोपेतला आवाज आला. विराज मला न्यायला येतोय. काय? खरंच? प्राजक्ता आनंदाने किंचाळली. मी सांगितलं होतं ना, आज एकटी परत येणं हा तुझा सगळ्यात चांगला निर्णय होता. तो तुला सोडणार नाही. वैदेही थोडी संकोचून म्हणाली. आणि जर सकाळपर्यंत त्याने मला सोडलं तर? प्राजक्ता हसली. आणि जर त्याने तुला खरंच आपलंसं केलं तर? मला नाही वाटत असं काही होईल. मग ती चिडवत म्हणाली. आठवतंय, आपण नशेत होतो आणि तू तक्रार करत होतीस की सिद्धार्थ नेहमी सारखाच असायचा आणि तुला फक्त सगळं कधी संपत याची वाट बघावी लागायची. वैदेही शांत झाली. मला अशा गोष्टी बोलायला नको होत्या. तुझं लग्न फक्त चालू होतं, जगलं जात नव्हतं. प्राजक्ता स्पष्टपणे म्हणाली. फक्त जास्त वर्ष एकत्र राहणं म्हणजे सगळं ठीक असतं असं नाही. वैदेही हळू आवाजात म्हणाली. तो म्हणतो हा प्रेमाच्या सर्वात जवळचा प्रकार आहे. प्राजक्ता खट्याळपणे हसली. तुझ्या जुन्या आयुष्यात काही नवीनपणा नव्हता. आता तू मोकळी आहेस. जे वाटतं ते कर. जास्त विचार करू नकोस. स्वतःला थांबवू नकोस. फक्त जग. वैदेही काही क्षण शांत राहिली. मला माहीत नाही. मला माहीत आहे. प्राजक्ता लगेच म्हणाली. तू त्याच्यासाठी स्वतःला बदललं होतंस. आता स्वतःला परत शोध. जग वैदेही, मनापासून जग. वैदेही हलक्या हसत म्हणाली. मी असं कधीच केलं नाही आहे. मग आज कर. प्राजक्ता हसत म्हणाली. आणि सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मला सगळं सांगायचं. सकाळी आपण घरी भेटणार आहोत. विसरू नकोस. मी वेळेवर येईन. आणि हो, प्राजक्ता पुन्हा चिडवत म्हणाली. थोडी तरी खट्याळ दिसली पाहिजेच. वैदेही नकळत हसली. पाहूया. थोडी शरारती बन. प्राजक्ता म्हणाली. प्रेम करते तुझ्यावर. फोन कट झाला. वैदेही बेडवरून उठली आणि स्वतःकडे पाहिलं. मी अशी जाऊ शकत नाही. तिने पटकन कपडे बदलले आणि खाली आली. तिच्या मनात बेचैनी होती. ती दाराजवळ उभी राहून त्याची वाट पाहू लागली. अचानक पावलांचा आवाज आला. ती घाबरून वळली. समोर तिचा भाऊ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित होतं. चोरून कुठे निघालीस? वैदेही थोडी गोंधळली. हं, कदाचित. तो हलकं हसला. छान आहे. विराज? त्याने विचारलं. तिने हलकंसं मान हलवली. तो आणखी हसला. मी त्याच्याशी बोललोय. तो तुला खरंच आवडतो? स्वतःची काळजी घे. त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. सुरक्षित राहा माझी बहीण. वैदेही दाराकडे चालू लागली. बाहेर विराजची गाडी आधीच उभी होती. ती थोडी लाजत म्हणाली. मी पकडले गेले. भावाने हसत सांगितलं, जपून जा. विराज हलकं हसला. काळजी करू नका, मी हिची काळजी घेईन. वैदेही मागच्या सीटवर बसायला जाणार इतक्यात त्याने तिला थांबवलं. तिला हलकंसं जवळ ओढलं. त्या अचानक झालेल्या जवळकीने तिचा श्वास एका क्षणासाठी अडकला. त्याच्या वागण्यात एक वेगळीच ओढ होती. बिनधास्त, थोडी घाईची पण पूर्णपणे खरी. काही क्षणांनी तो मागे झाला. वैदेहीला स्वतःचा श्वास सावरावा लागत होता. विराज हलक्या हसत म्हणाला. हेच करायचं होतं मला संध्याकाळपासून. तो तिच्यासाठी गाडीचं दार उघडत हसला. वैदेही मनातच विचार करू लागली. ही भावना, ही ओढ तिने याआधी कधीच अनुभवली नव्हती. कदाचित हेच काहीतरी नवीन होतं जे ती आता अनुभवून पाहू इच्छित होती. विराजने गाडीतलं म्युझिक सुरू केलं. मंद गाणं गाडीत घुमू लागलं. कसल्या प्रकारचं म्युझिक आवडतं तुला? त्याने विचारलं. पॉप, ती म्हणाली. माझ्या भावाला अजिबात आवडत नाही. म्हणतो सगळी गाणी सारखीच असतात. पण मला आवडतात. हे कोणतं म्युझिक आहे? ती पुढे झुकत हसली. तोही हसला. इन्स्ट्रुमेंटल. छान आहे, ती हसत म्हणाली. खूपच. डान्स करतेस? आधी करायचे. आम्ही मैत्रिणींसोबत रात्री उशिरापर्यंत क्लबमध्ये डान्स करायचो. तो भुवया उंचावत म्हणाला. आधी? अगं तू अजून फक्त 28 वर्षांची आहेस. ती हलकीशी हसली. एक प्रतिमा टिकवावी लागते. तो मिश्किलपणे म्हणाला. तुझा माझे नवरा खरंच मूर्ख होता. तू माझी बायको असतीस ना, तर मी तुला सगळीकडे घेऊन गेलो असतो. तुझ्यासोबत डान्स केला असता. सगळ्यांना जळवलं असतं. ती मोठ्याने हसली. आणि जर कोणी माझ्याशी बोललं तर मी त्याला सांगितलं असतं,
ही माझ्यासोबत निघतेय, तो हसत म्हणाला. आणि त्याचा अजून जास्त हेवा झाला असता. ती आश्चर्याने म्हणाली, तुला जळफळाट होणार नाही? तो शांतपणे म्हणाला, तू स्वतःची काळजी घेऊ शकतेस. गरज पडली तर मी आहे, पण फक्त तुला हवं असेल तेव्हाच. वैदेही काही क्षण शांत झाली. हे खूप विचित्र आहे. काय? एकदा एका कार्यक्रमात कोणीतरी माझ्याशी बोललं होतं. त्यानंतर आम्ही पुन्हा कधीच तिथे गेलो नाही. विराज हसू लागला. खरंच? मग तिच्याकडे पाहत हलक्या आवाजात म्हणाला, तू स्वतःला आरशात पाहिलं आहेस का? ती लाजून हात छातीशी घालून बसली. तो पुन्हा हसला. मी तुला अशीच राहू दिलं असतं, लोकांना पाहू दिलं असतं, आणि शेवटी तुलाच घेऊन गेलो असतो. ती लाजेने लाल झाली. तुझी जीभ खूप खराब आहे, ती हळू आवाजात म्हणाली. तो हसला आणि मग संपूर्ण रस्ताभर तो गाण्यांचे अर्थ समजावत राहिला. ती हसत राहिली. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या पुरुषासोबत ती इतकी मोकळेपणाने हसत होती आणि त्याच्याकडे ओढलीही जात होती. काही वेळाने गाडी एका साध्या पण शांत गल्लीत थांबली. विराजने दार उघडलं. चल. आत पाहून वैदेही थक्क झाली. हे सगळं तू केलंस? तो हलकसा हसला. हो, मला अशा गोष्टी करायला आवडतं. तो पुढे आला. दार उघडलं आणि तिचा हात हलकेच हातात घेतला. तू कोणाला इशारा केलास का? माझ्या सिक्युरिटीबद्दल? तो शांतपणे म्हणाला. ती नेहमी माझ्यासोबत असते. वैदेही जोशी त्याच्यासोबत आत आली. विराज मेहताने दरवाजा बंद केला, सिक्युरिटी सिस्टीम सुरू केली आणि अचानक तिला आपल्या हातात उचलून घेतलं. हे काय करताय तुम्ही? मी स्वतः चालू शकते, ती थोडी लाजत म्हणाली. तो हलकासा हसला. उद्या तुला सगळं घर दाखवेन, आता फक्त एक खोली. तो तिला हातात घेऊन जिना चढू लागला. वैदेहीने नकळत त्याच्या मानेभोवती हात गुंडाळले. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. मी लहान असताना एक इंग्लिश सिनेमा पाहिला होता, तो हसत म्हणाला. त्यात एका मुलाकडे मी आयुष्यात पाहिलेला सगळ्यात मोठा बेड होता. तेव्हाच मी ठरवलं होतं की मोठा झाल्यावर माझ्याकडेही असाच एक बेड असणार. तो थोडा थांबला आणि मिश्किलपणे म्हणाला, फक्त बाकी काही गोष्टी सोडून. त्याच्या त्या बोलण्यावरती नकळत हसली. लांब कॉरिडॉरच्या शेवटी तो एका मोठ्या दरवाजासमोर थांबला आणि आत गेला. खोली खूप मोठी आणि उबदार होती. समोरच्या भिंतीवर मोठा टीव्ही होता आणि खाली फायरप्लेसमुळे वातावरणात एक वेगळीच ऊब पसरली होती. आणि खरंच बेडही खूप मोठा होता. विराज मेहताने तिला अलगद बेडच्या मधोमध बसवलं आणि स्वतः तिच्या जवळ येऊन आडवा झाला. ती हलकेच हसली. तुझ्यासोबत मला इतकं आरामदायक का वाटतं? त्याने अचानक विचारलं. हा प्रश्न मी आधीही स्वतःला विचारला आहे. असं वाटतं जणू मी तुला खूप वर्षांपासून ओळखतोय. मी तुझ्याशी जितक्या गप्पा मारतोय तितक्या मी कधीच कोणत्याही मुलीसोबत मारल्या नाहीत, आणि तुला इतर कोणापेक्षाही जास्त पसंत करतो. वैदेहीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. ही भावना खूप वेगळी आहे, ती हळू आवाजात म्हणाली. पण खरं सांगायचं तर मला पण तुझ्यासोबत खूप शांत वाटतं. जेव्हा मी सायलीसोबत त्या रेस्टॉरंटमध्ये आले होते तेव्हा मला वाटलं होतं की तूही बाकी श्रीमंत लोकांसारखा अहंकारी असशील, पण तुझ्या समोर बसल्यावर असं वाटलं जणू मला तिथेच असायला हवं होतं. ती हलकीशी हसली. नंतर मला वाईटही वाटलं, कारण तुझी डेट खूप रागात होती आणि अनुजाने तिच्यावर पाणी टाकलं होतं. तो मोठ्याने हसला. अनुजा? अरे हो, सायली माझी बहीण आहे. खरं तर सायली आमच्या प्लॅनच्या विरोधात होती आणि खूप रागातही होती, पण अनुजानेच तिला समजावलं की तुला माझ्याजवळ येऊ द्यावं, आणि शेवटी तुझ्या डिनरचं बिलही आम्हालाच भरावं लागलं. पण तुला कसं कळलं की ती वॉशरूममध्ये जाईल? वैदेहीने विचारलं. ती हसली. प्रत्येक मुलगी जातेच, लिपस्टिक ठीक आहे का बघायला किंवा मैत्रिणीला मेसेज करायला. तो तिच्याकडे पाहत हलकंसं हसला. तुझ्या बाबतीत तर मला खात्री होती की तू सायलीला मेसेज करत असशील की मी किती हँडसम आहे. ती लाजून हसली. तुला खरंच वाटतं मी तसं आहे? खूप, ती हळू आवाजात म्हणाली. आणि मला वाटतं या कपड्यांपेक्षा तू आणखी छान दिसत असशील. तो हसत तिच्याकडे पाहू लागला. ओ माय गॉड वैदेही, तू खरंच कमाल आहेस. आपण दोघेही या कपड्यांमध्ये जरा जास्तच अडकलो आहोत ना? विराज मेहता मिश्किलपणे म्हणाला. मग आपण इथे फक्त गप्पा मारायला आलो आहोत का? तो तिच्याकडे झुकत हलक्या आवाजात म्हणाला. की हा प्रश्नही सोडवायचा आहे? वैदेही जोशी हलकीशी लाजली. जर मी काही चुकले तर तुम्ही मला शिकवाल का? ती गळा खाकरत संकोचाने म्हणाली. त्याच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. वैदेही, म्हणजे तू मला इतकं जवळ येऊ देतेस? तो हळू आवाजात म्हणाला. तू काहीही केलंस तरी मला काहीच अडचण नाही होणार. ती नकळत हसली. इतकं तरी मला माहीत आहे. तो क्षणभर चकित झाला, पण तिच्या चेहऱ्यावरचे निरागस खोडकरता पाहून त्याच्या ओठांवर हसू उमटलं. ती पुन्हा हसत म्हणाली. मला वाटतं तुम्ही खिशातल्या चाव्या ठेवायला विसरलायत. तो मोठ्याने हसला.
मग मला वाट पाहावी लागेल बहुतेक, असं म्हणत तिने त्याचं डोकं हलकंसं खाली ओढलं आणि त्याच्या ओठांवर अलगद चुंबन ठेवलं. त्यांचे ओठ स्पर्शताच त्याने खोल श्वास घेतला. सगळंच इतकं नैसर्गिक आणि योग्य वाटत होतं. वैदेहीने त्याच्याकडे एकटक पाहिलं. तिच्यासमोर गुडघ्यावर बसलेला हा माणूस, आणि तिच्या मनात नकळत हलकीशी अस्वस्थ धडधड उमटू लागली. विराजने आपले टी शर्ट काढून बाजूला ठेवला. त्याच्या आत्मविश्वासात काहीतरी वेगळंच होतं. वैदेही काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. काय झालं? तो हलक्या हसऱ्या सुरात म्हणाला. मी तुझ्यासाठी रुमाल आणू का? ती हसली. नाही, पण अनुजा म्हणाली होती की मला तुमचं स्केच काढायला पाहिजे, ती हलक्याशा खोडकरपणे म्हणाली. आणि आता खरंच तसं वाटतंय. तो हसला. मी तर आधीच सांगितलं होतं, तुझ्यासाठी कोणत्याही अंदाजात तयारच आहे. त्याने तिच्याकडे अलगद हात पुढे केला आणि तिच्या पोशाखाची घडी नीट करत तिला सहजपणे मदत करू लागला. काही क्षण मात्र तो शांत झाला. काय झालं? वैदेहीने थोडं घाबरत विचारलं. मी हळू आवाजात बोललो होतो, विराज मेहता शांतपणे म्हणाला. बहुतेक मी चुकीचं बोललो. वैदेही जोशीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो हलकंसं हसला. तू फक्त सुंदर नाहीस, तू त्या सगळ्या मर्यादांच्या पुढेही खूप सुंदर आहेस. ती नकळत हसली. विराज. त्याच्या बोटाने तिच्या छातीवर हलकेच वर्तुळं काढली, जणू तो तिची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या उबदार श्वासांचा स्पर्श तिच्या जवळ जाणवत होता आणि त्याची नजर सतत तिच्यावर खेळलेली होती. काही क्षणांनी वैदेहीचे हातही नकळत त्याच्याकडे सरकले. त्या क्षणी दोघांमधलं अंतर जणू विरघळून गेलं. तो हलक्या हसण्यात म्हणाला. मला वाटत होतं कदाचित मला अजून वेळ मिळेल. ती ओठांवर स्मित आणत म्हणाली. अजूनही आहे. तो तिच्या थोडा जवळ आला. तिच्या डोळ्यात पाहत शांत आवाजात म्हणाला. आजची रात्र फक्त तुझ्यासाठी. त्याच्या वागण्यात घाई नव्हती, उलट प्रत्येक क्षण जपून ठेवावा अशी एक शांत खोली होती. तो तिच्याकडे अशा नजरेने पाहत होता जणू ती त्याच्यासाठी खूप मौल्यवान होती. तो जवळ येताच वैदेहीच्या हृदयाची धडधड वाढली. हे सगळं खूप वेगळं वाटत होतं. ना घाई ना दिखावा, फक्त एक नवीन भावना, फक्त एक नवीन जवळीक. तो तिच्या कानाजवळ अलगद झुकला. तुला माहीत आहे का तू किती सुंदर दिसतेस? वैदेहीने डोळे मिटले. त्या क्षणात स्वतःला हरवून द्यावंसं वाटत होतं. त्याच्या स्पर्शात एक वेगळीच कोमलता होती, जणू तो तिला जपून ठेवू इच्छित होता. तिला क्षणभर वाटलं जणू ती एखाद्या वेगळ्याच जगात आली आहे, जिथे प्रत्येक भावना अधिक खोल, अधिक खरी वाटत होती. तो हलक्या हसण्यात म्हणाला. आपल्याला हे क्षण पुन्हा जगावे लागतील. तू खरंच खूप वेगळी आहेस. त्याचा आवाज थोडा भारलेला वाटत होता. वैदेहीच्या बोटांनी नकळत त्याच्या केसात गुंफलं गेलं. दोघांमधली शांतता शब्दांपेक्षा जास्त काही सांगत होती. ती खाली पाहताच त्याच्या डोळ्यात एकाग्रता आणि आपुलकी दोन्ही दिसली. अशी नजर जी तिला अधिक जवळ ओढत होती. तो क्षण शांत होता पण भावनांनी भरलेला, जणू दोघंही एकमेकांना शब्दांशिवाय समजून घेत होते. तिचा श्वास थोडा वेगाने चालू होता आणि त्या जवळिकीच्या भावनेत ती पूर्णपणे हरवत चालली होती. वैदेही जोशी हलक्या आवाजात कुजबुजली. मला तू माझ्या खूप जवळ हवा आहेस. तिच्या त्या शब्दांनी विराज मेहता क्षणभर थांबला. तिच्याकडे अलगद झुकत तो मंद हसला. तूच तर मला स्वतःवरचा ताबा हरवायला लावलास, त्याने हळू आवाजात म्हटलं. तो क्षण वैदेहीसाठी पूर्णपणे नवीन होता, वेगळा, अनोळखी, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात सुखावणारा. विराजने जेव्हा तिला आपल्याजवळ ओढलं तेव्हा वैदेहीला जाणवलं हे फक्त एखादं नातं नव्हतं, ही तिच्यासाठी एका नव्या सुरुवातीची चाहूल होती. ती थोडीशी संकोचली. विराज मात्र हलकंसं हसला. स्वतःला थांबवायचा प्रयत्न करू नकोस, बाकी सगळं आपोआप घडेल. त्याचा आवाज इतका मऊ होता की मनातली भीती हळूहळू विरघळत गेली. तो अलगद तिच्या जवळ आला. त्या क्षणी जणू त्यांच्या दोघांमधल्या सगळ्या भिंती, सगळ्या अंतरांच्या सीमा विरघळून गेल्या. वैदेहीने डोळे मिटले. त्या क्षणाला, त्या जवळकीला तिने स्वतःमध्ये मुरू दिलं. हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं, खूप वेगळं, पण विचित्रपणे मनाला शांत करणाऱ्या पावसासारखं. विराजने तिला घट्ट जवळ घेतलं. तो घाईत नव्हता, जणू तिच्या प्रत्येक भावना समजून घेत तिच्या सोयीने तिच्यासोबत चालत होता. हळूहळू दोघांच्याही भावना एका ताल्यात मिसळल्या. क्षण जणू थांबून गेला. वैदेहीचा श्वास वेगाने चालू होता. त्या रात्रीच्या शांततेत फक्त त्यांच्या मनात साठलेले न बोललेले भाव होते. थोड्या वेळाने वैदेही हसत विराजच्या छातीवर डोकं ठेवून पडली. दोघांचेही श्वास अजून स्थिर झाले नव्हते. विराजने तिला पुन्हा आपल्या मिठीत घेतलं. तिच्या केसांवर हलकंसं चुंबन ठेवत तो मंद आवाजात म्हणाला. मला वाटतं मला एका नव्या सवयीची लागण झाली आहे. वैदेही हलकीशी हसली. खरंच? विराज तिच्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणाला. हो, तुझ्यासोबत असे क्षण जगण्याची. ती नकळत लाजली. वैदेहीची झोप दुसऱ्या दिवशी उशिरा उघडली.
उठताच तिला 3 गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. पहिली, संपूर्ण अंगात एक विचित्र थकवा होता. जणू गेल्या कित्येक दिवसांचा सगळा ताण एका रात्रीत उतरला होता. दुसरी, रात्रभर तिला इतकी शांत गाढ झोप कधीच लागली नव्हती. पूर्वी सिद्धार्थ कुलकर्णीसोबत असताना तिला अशी सुरक्षितता कधीच जाणवली नव्हती. पण विराज, त्याने तिला रात्रभर आपल्या मिठीत जपून ठेवलं होतं, जणू ती दूर जाऊ नये म्हणून. एकदा तर वैदेहीने अर्धवट झोपेतच कुजबुजत सांगितलं होतं, खूप उकळतंय. त्यावर विराज हसत म्हणाला होता, मला ही ऊब आवडते आणि तुला सोडायचा माझा काही विचार नाही. त्या आठवणीने वैदेहीच्या ओठांवर नकळत एक हसू उमटलं. तो खरंच तिला तसंच मिठीत घेऊन झोपला होता आणि त्या उबदार मिठीत वैदेही जोशीला अनेक दिवसांनी एक विचित्र पण शांत सुकून मिळाला होता. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याने तिला रात्रभर आपल्याजवळ जपून ठेवलं होतं तोच माणूस आता तिला सकाळी अलगद जागी करत होता. गुड मॉर्निंग, विराज मेहताने तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात कुजबुजलं. मला माहिती आहे तू जागी झाली आहेस. वैदेहीने हलकीशी कुशी बदलली. तिला त्याच्याजवळ असण्याची ऊब अजूनही जाणवत होती. विराज, काय करत आहेस तू? ती अर्धवट झोपेत हसत म्हणाली. तो हलकसं असला. तुला उठवायला आलं होतं, पण आता वाटतंय अजून थोडा वेळ तुझ्याजवळच राहावंसं. वैदेही नकळत हसली. मी तर स्वप्नातही हेच पाहत होते. हे ऐकताच विराज पुन्हा तिच्याजवळ आला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. त्याचा स्पर्श खूप शांत, काळजी घेणारा होता, पण त्यात एक खोल आपलेपणाची जाणीवही होती, ज्यामुळे वैदेहीच्या हृदयाचे ठोके नकळत वाढले. तो क्षण हळूहळू अजून गहिरा होत गेला. घाई नव्हती, कोणतंही दडपण नव्हतं, फक्त एकमेकांच्या सहवासात हरवत जाणारी शांत जवळीक होती. वैदेहीला जाणवत होतं, ती पूर्णपणे या नव्या आयुष्यात, या नव्या नात्यात स्वतःला मोकळं करत होती. काही आठवड्यांपूर्वी जर कोणी तिला सांगितलं असतं की ती एका अशा माणसासोबत असेल ज्याला ती काही दिवसांपूर्वी ओळखतही नव्हती, तर तिने त्याला वेड्यात काढलं असतं. पण आता याच ठिकाणी तिला राहायचं होतं. पुढे काहीही झालं तरी या क्षणाबद्दल तिला कसलीच खंत नव्हती. उलट ती स्वतःला आधीपेक्षा जास्त जिवंत, जास्त मोकळी आणि कुठेतरी पूर्ण वाटत होती. जणू जुन्या जखमा मागे टाकून ती एका नव्या आयुष्यात पाऊल ठेवत होती. काही वेळाने ती पुन्हा विराजच्या जवळ सरकली. किती वाजलेत? विराजने वेळ पाहिली. 9. काय? वैदेही अचानक सरळ उठून बसली. अरे देवा, मला मुलींना 9 वाजता भेटायचं होतं. आपण घर पाहायला जाणार होतो. विराज मोठ्याने हसला. मी तुझ्यात इतका गुंतलो होतो की वेळेचं भानच राहिलं नाही. तो हसत पुढे म्हणाला, काळजी करू नकोस. मी माझ्या टीमला मेसेज केला आहे. सगळं 10 नंतर होईल आणि तुझ्या भावालाही सांगितलंय की आपण थोडं उशिरा येऊ. वैदेहीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे आपण खरंच ते घर पाडणार आहोत? विराज हलकसं हसला. तुला ते पाडायचं होतं ना? ती थोडी थांबली. हो, पण तुला का हवंय? ती कोपरावर रेलून त्याच्याकडे पाहत बसली. विराज काही क्षण शांत राहिला. मग त्याने खोल श्वास घेतला. खरं ऐकायचं आहे? हो, तो शांत आवाजात बोलू लागला. कॉलेज संपल्यावर माझे आईबाबा अमेरिकेत गेले होते, चांगल्या आयुष्यासाठी. बाबा अकाउंटंट होते आणि आई शिवणकाम करायची. तो क्षणभर थांबला, पण नंतर परिस्थिती बदलली. मी 5 वर्षांचा होतो तेव्हा ज्या फॅक्टरीत बाबा काम करत होते ती बंद झाली. नोकरी गेली. आम्ही एका छोट्या भागात राहत होतो. खूप कठीण होतं, पण आम्ही आनंदी होतो. त्याच्या आवाजात जुन्या आठवणींचं ओझं स्पष्ट जाणवत होतं. एक दिवस अचानक घर रिकामं करण्याची नोटीस आली. फक्त आम्हीच नाही, आसपासची अनेक कुटुंबही होती. बँकेने ती इमारत विकली आणि नवीन मालक आला. त्याचबरोबर बाबांची नोकरीही गेली. वैदेहीच्या डोळ्यात पाणी तरळलं. मग? विराज हळू आवाजात म्हणाला. काही काळ आम्ही गाडीत राहिलो. परिस्थिती इतकी वाईट झाली होती की काही काळ आम्हाला नातेवाईकांकडे वेगळं राहावं लागलं. सगळं पुन्हा सुरळीत व्हायला जवळजवळ 2 वर्ष गेली. वैदेहीचा कंठ दाटून आला. मला खूप वाईट वाटतंय. विराज हलकसं असला, पण डोळ्यात वेदना स्पष्ट होत्या. ज्याने ते केलं त्याला काही फरक पडत नव्हता. त्याला फक्त ती जमीन हवी होती, पार्किंगसाठी. वैदेही चकित झाली. इतक्या लोकांना बेघर केलं? फक्त 4 कुटुंब नव्हती, 27 होती. तो पुढे म्हणाला, त्या दिवशी मी ठरवलं मी कधीच तसा माणूस बनणार नाही. मी लोकांची घरं उभी करेन, त्यांचे आयुष्य घडवेन, उद्ध्वस्त नाही. वैदेही काही क्षण शांत राहिली. मग तिने हळूच विचारलं, मग हे घर का? विराज तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कारण ज्या कंपनीने आमचं घर पाडलं होतं ती कुलकर्णी कुटुंबाची होती. तो थोडा थांबला आणि त्यावेळी निर्णय घेणाऱ्यांमध्ये शेखर कुलकर्णी होते, सिद्धार्थचे वडील. हे सगळं मी माझ्या आईसाठी करतोय. ती खूप रडली आहे.
वैदेही काही क्षण त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिली. त्याच्या शब्दांची खोली तिच्या मनात उतरली होती. तू माझ्यावर रागावली आहेस का? विराजने हलक्या आवाजात विचारलं. पण उत्तर देण्याऐवजी वैदेहीने त्याला अलगद खाली ढकललं आणि स्वतः त्याच्यासमोर बसले. त्याच्या डोळ्यात पाहत ती मंद आवाजात म्हणाली, रागावले नाही. तर आजच्या आपल्या भागात एवढंच. यानंतर पुढे काय होतं ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.